नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या आदेशानुसार युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड सरचिटणीसपदी दिनेश खानावकर, अभिषेक भोपी, उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट चिन्मय समेळ, निलेश भगत, जगदीश आगिवले, ॲडव्होकेट शिवानी खरत, गौरव कानपिळे, अजय मोरे, सचिवपदी विवेक होन, परेश पाटील, शुभ पाटील, हेमंत भाटिया, नितेश घुगे, कोषाध्यक्षपदी मिनेश मसणे, कार्यकारिणी सदस्य म्हणून फुलाजी ठाकूर, रवींद्र अभिमने, डॉ. सुमित मिश्रा, प्रज्योत कल्याणकर, करण सोनावणे, प्रणय मोरे, भूषण जळे, शशिकांत इंगळे, सूरज परदेशी, शिवगोपाळ तोमर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी विभाग संयोजकपदी आशिष कडू, युवा वॉरियर संयोजकपदी देवांशू प्रभाळे, युवती प्रमुख संयोजक रवीना आर्य, आत्मनिर्भर भारत अभियान संयोजक अक्षय पाटील, सोशल मीडिया संयोजक हेनरी जोस आणि मन की बात सरल ॲप, नमो राजदूत संयोजक म्हणून ऋषिकेश साबळे यांची नियुक्ती झाली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. यापूर्वी खारघर शहरात 2 रुग्ण आढळले होते. ते दोन्हीही रुग्ण बरे झाले असून तिसरा रुग्ण कळंबोली येथील एकता सोसायटीतील असून हा रुग्ण पूर्णपणे बरा असल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली आहे. नव्याने कोरोनाचा N1 व्हेरियंट चर्चेत आल्याने शासनाचे आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुढे पाठवले असून अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती डॉ. गोसावी यांनी दिली आहे. दरम्यान नव्याने आढळलेल्या रुग्णांना कोणतीही वेगळी लक्षणे नसून सर्वच रुग्णांनी घरीच उपचार घेतला. कळंबोलीमधील 32 वर्षीय पुरुष रुग्णांची तब्येत देखील व्यवस्थित असल्याचे डॉ. गोसावी यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात श्रीराम शेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पनवेल आणि उरण विधानसभेसाठी विधानसभा सुपर वॉरियर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे सरकार आणण्यासाठी सर्वतोपरी कामाला लागण्याच्या सूचना यावेळी उपस्थितांना दिल्या. तसेच बूथ सशक्तीकरणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे असे मत व्यक्त केले. महासाविक विक्रांत पाटील यांनी सोशल मीडिया असेल, वैयक्तिक भेटीगाठी असतील या माध्यमातून आपण मतदारांच्या संपर्कात राहायला हवे असे निर्देश दिले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवींद्रजी भोईर यांच्यासह दोन्ही विधानसभा मतदारसंघातील मंडळ अध्यक्ष, वॉरियर्स आणि पदाधिकारी उपस्थित होते. कर्नाळा अभयारण्यात विविध पक्ष्यांच्या प्रजातींचा अधिवास आहे. त्यामुळे पक्षप्रेमींचा नेहमीच या परिसरात वावर आहे. तसेच मुंबई गोवा महामार्गावरील उंचावर असलेले थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे गेल्या वर्षभरात 60,000 जणांनी अभयारण्याला भेट दिली आहे. त्यामध्ये कर्नाळा किल्ल्यावर पर्यटकांचा ओघ वाढल्याचे चित्र आहे. लोणावळ्याप्रमाणे कर्नाळा उंचावर असल्याने येथील हवाही नेहमी थंड असते. निसर्ग, हवेतील गारवा आणि शांतता यांचा संगम असलेल्या या अभयारण्यात 2 प्रकारची बने आहेत. याशिवाय रानखाटीक, ठिपकेवाला सातभाई, कस्तूर शिंपी, गिधाड, मुनिया, नाचन, सुगरण, बया, सुरेल, खाचू, कवटा, राखी धोबी, भारद्वाज, श्यामा, मोर, फुलटोचा पावसा, बहिरा, कापशी, घार, निळकंठ, पोपट, सूर्यपक्षी, हरियल यासारखे सुमारे 134 प्रजातींचे स्थानिक तर 38 प्रजातींचे स्थलांतरित पक्षी आहेत. मुंबई, ठाणे आणि इतर ठिकाणांहून अनेक जण सुट्टी किंवा वेळ मिळेल तेव्हा कर्नाळ्यात येत असतात. विशेष म्हणजे कर्नाळा किल्ला हा पक्षीप्रेमींबरोबर गिर्यारोहकांचे आकर्षण आहे. दरम्यान मध्यंतरीच्या काळात कर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. हा मार्ग धोकादायक होता. त्याचबरोबर पायऱ्या सुद्धा झिजल्या होत्या. या सर्व गोष्टींचा विचार करून कोणत्याही अपघात घडू नये या अनुषंगाने कर्नाळा किल्ला पर्यटक आणि गिर्यारोहकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र काही महिन्यांपासून हा प्रवेश सुरू करण्यात आला आहे. देशातील काही भागात कोविडचा JN1
या नवीन विषाणूंचे रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली असली तरी घाबरून न जाता जागरूक राहण्याचे आवाहन पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. नागरिकांनी कोविड सदृश लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. कोरडा खोकला, ताप, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर चाचणी, सर्वेक्षण आणि उपचार या त्रिसूत्री पालन करावे अशा सूचना प्रशासनाच्या वतीने मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांना दिल्या आहेत. कोरोनाशी लढायचे असेल तर सतर्कता बाळगणे हाच महत्त्वाचा उपाय आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्कचा वापर करणे, वारंवार हात साबणाने धुणे, सुरक्षित अंतर राखणे अशा काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन केल्यास कोविडचे संकट टाळता येणे शक्य आहे. कोविडच्या JN.1 या नवीन विषाणूंच्या पार्श्वभूमीवरती नुकताच आयुक्तांनी वैद्यकीय सोयीसुविधांचा आढावा घेत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. आतापर्यंतच्या सर्वाधिक रकमेचा निधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नगरविकास खात्यातून आणण्यात यशस्वी झाल्यामुळेच पोलादपूर नगरपंचायतीच्या विविध प्रभागांमध्ये दणक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ होऊ शकला, असा ठाम विश्वास आमदार भरत गोगावले यांनी विकास कामांच्या शुभारंभावेळी व्यक्त केला. पोलादपूर नगरपंचायतीच्या हद्दीतील कोट्यवधी रुपयांचा विविध विकास कामांचा शुभारंभ विकास गोगावले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार, शहर प्रमुख सुरेश पवार, बांधकाम सभापती सिद्धेश शेठ, अर्थ आणि नियोजन सभापती मनोज प्रजापती, पाणी पुरवठा सभापती प्रसाद इंगवले, महिला आणि बालकल्याण सभापती अस्मिता पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. अलिबागमध्ये गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना मोटरसायकल भाडेतत्त्वावर देण्याचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. गोव्यामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी अशा व्यवसायाला परवानगी दिली असली तरी राज्यात याबाबत कुठलेही धोरण अस्तित्वात नाही. त्यामुळे बेकायदेशीरपणे चालवण्यात येणाऱ्या या व्यवसायांवर कारवाई करा अशी मागणी अलिबाग येथील ऑटो रिक्षा व्यावसायिक संघटनेने केली आहे. याबाबत संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन हे व्यवसाय बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. पर्यटन स्थळ असलेल्या अलिबागमध्ये दुचाकी भाड्याने देण्याचा जोरात व्यवसाय सुरू आहे. या व्यवसायाला परिवहन विभागाची कुठलीही परवानगी नसताना हा व्यवसाय चालवला जातो. रिक्षा चालकांच्या तक्रारीनंतर RTOने या व्यावसायिकांना नोटीसी बजावल्या असल्या तरीही हा व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू आहे, ज्यामुळे ऑटो रिक्षा चालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या संदर्भात अलिबागमधील ऑटो रिक्षा चालक मालकांकडून 1 दिवसाचा लाक्षणिक संपही पुकारला होता. अलिबाग पोलीस ठाण्यात जाऊन तत्कालीन पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आठवड्याभरात सर्व बेकायदा बाईक व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आश्वासन पवार यांनी रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळाला दिले होते. त्यानंतर रिक्षा चालकांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. पण महिनाभरात बाईक ऑन रेंट व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यापलीकडे कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे ऑटो रिक्षा व्यावसायिक संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट अजय उपाध्याय यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष शंकर राऊत, प्रकाश म्हात्रे उपस्थित होते. माथेरान या पर्यटनस्थळी पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करण्यासाठी कायदेशीर आणि न्यायालयीन लढाई माथेरानमधील हात रिक्षा संघटना यांनी लढली होती. त्यानंतर 3 महिन्यांच्या पहिल्या पायलट प्रकल्पानंतर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशाने 26 डिसेंबरपासून माथेरानमध्ये ई-रिक्षाचा दुसरा पायलट प्रकल्प सुरू झाला. 6 ई-रिक्षामधून माथेरानमध्ये पुढील वर्षभर प्रवासी वाहतूक सुरू झाली असून माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि प्रशासक राहुल इंगळे यांनी दस्तुरी नाका येथे झेंडा दाखवून ई-रिक्षाच्या पायलट प्रकल्पाला सुरुवात केली. माथेरानमधील नागरिक दिगंबर चंदने यांनी पहिले तिकीट मिळवून दुसऱ्या पायलट प्रकल्पाचे पहिले प्रवासी होण्याचा मान मिळवला. 12 वर्षाच्या कायदेशीर लढाईनंतर मे 2022मध्ये सर्वोच्च न्यायालयाने माथेरानमध्ये ई-रिक्षाचा पायलट प्रकल्प राबवण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाला दिले होते. त्यानुसार 5 डिसेंबर 2022 ते 4 मार्च 2023 या कालावधीत माथेरान शहरात पर्यावरणपूरक ई-रिक्षाचा पायलट प्रकल्प राबवण्यात आला होता. त्या पायलट प्रकल्पाचा अहवाल लक्षात घेऊन माथेरान मॉनिटरिंग कमिटीमध्ये वर्षातील 3 ऋतूमध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षा चालवण्यात यावी आणि नंतर ती कायमस्वरूपी करण्यात यावी अशी सूचना समिती सदस्यांनी केली होती. त्यानुसार मॉनिटरिंग कमिटीने तसा अहवाल महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता.
या अहवालावर 22 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने 22 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या निर्णयाची प्रत सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर 1 डिसेंबर रोजी प्राप्त झाली होती. ई-रिक्षाबद्दलच्या त्या प्रतीमध्ये माथेरानमध्ये ई-रिक्षा यांचा पायलट प्रकल्प महाराष्ट्र शासनाने राबवावा असे सूचित केले. हा नवीन पायलट प्रकल्प पूर्ण वर्षभराचा राहणार असून त्या पायलट प्रकल्पाची सुरुवात 26 डिसेंबरपासून झाली आहे. डिस्ट्रिक्ट असोसिएशन ऑफ इस्लामिक सोसायटीज या संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी एक काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे काम आगामी काळात होणार असून यासाठी तरुणांमध्ये समाजासाठी झटण्याची वृत्ती असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष इम्तियाज पालकर यांनी पेण येथील आयोजित मार्गदर्शन आणि चर्चासत्र शिबिरात केले. डिस्ट्रिक्ट असोसिएशन ऑफ इस्लामिक सोसायटीजच्या वतीने रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यातील मुस्लिम समाजातील मान्यवर व्यक्तींसाठी मार्गदर्शन आणि चर्चासत्र शिबिराचे आयोजन SR फार्म हाऊस येथे इम्तियाज पालकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी सतीश लोंढे, मुस्लिम मराठा महासंघाचे अध्यक्ष फकीर मोहम्मद ठाकूर, अमीर सईद मुल्ला, रशाद मुजावर, शब्बीर पल्लवकर, सादिक हुसेन पालकर, फैयाज इनामदार, ॲडव्होकेट इस्माईल घोले, निजाम कागदी, साकिब मुजावर, जैन नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवाब पल्लवकर, अशरफ खट्टे, मुझफ्फर पल्लवकर, वसीम साखरकर, नौशाद पटेल, असीम पालकर, अजहर घट्टे, जुबेर सय्यद, आरिफ हकीम, आसिफ सय्यद, जफर सय्यद, रऊफ सय्यद, गनी बागवान, शब्बीर मुजावर, इरफान बुबेरे, भाऊ मुजावर, ॲडव्होकेट अहद अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व युवकांनी तसेच मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले.